तर यावर्षी नवरात्र उत्सव 3 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होत आहे आणि 12 ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजे दसरा हा सण आपल्याकडे साजरा करण्यात येईल। नवरात्रीला प्रारंभ झाल्यावर आपण नवरात्रीचे 9 दिवस उपवास करत असतो। काही जण 9 दिवस उपवास करतात तर काही जण फक्त उठता आणि बसता उपवास करतात। तर सर्वात आधी आपण उपवास म्हणजे काय आणि उपवासाचा खरा अर्थ काय आहे हे पाहूया। तर उपवास म्हणजे कोणाच्या तरी जवळ असणे, विश्वास ठेवणे, म्हणजे काहीतरी संकल्प घेणे, काही चुकीचे काम करणार नाही, 9 दिवस काहीच खाणार नाही, फक्त देवीच्या सानिध्यात राहील, तिचीच आराधना करेल, तिच्या छत्रछायेखाली राहील आणि तिच्याच मंत्राचा जप करेल, देवीची मनोभावे पूजा करेन, तसेच तिच्या नियमांचं पालन करेन। तर उपवास म्हणजे कमीत कमी व सात्विक पदार्थ खाणे हे असतं। नवरात्रीतील उपवास म्हणजे हा देवीसाठी केलेल्या त्यागाचा छोटासा भाग, म्हणजे